श्री स्वामी समर्थ. श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी रस आणि छानपैकी पारंपरिक पद्धतीने केलेले धिरडे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अशा पद्धतीने मौसूत असे धिरडे आणि छान असा रस. चला तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथे धिरडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 4-5 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि 1 छोटा चमचा मीठ घेतलेला आहे. हे वाटून घ्यायचंय. तुम्हाला लसण आवडत नसेल तर नुसतं जिऱ्याची पूड टाकू शकता. आता आपण वाटून घेऊया. लसूण इथे मी छान बारीक वाटून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने. आता हे बाजूला ठेवून देऊया. इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया. इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचंय. 1 वाटी आणि ही दुसरी वाटी. 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि 1 वाटी ज्वारीचं आहे. 4 चमचे छोटे जे 4 चमचे पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया. आता हे वाटलेलं वाटण टाकून घेऊया. 1 चमचा झालेला आहे, ते टाकलेलं आहे. आणि इथे मी अर्धा चमचा भाजलेले जिरेपूड टाकते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आधी पण मीठ वापरलेलं आहे आपण, त्याच्यामुळे मी इथे चवीनुसार टाकून घ्यायचं. आणि छोटा चमचा इथे लाल तिखट वापरते मी. तुम्ही तसं पण बनवू शकता, पण तिखटाने रसासोबत खाल्लं ना खूप छान चव येते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी करून याचं बॅटर करायचं पातळ असं. जसं आपण डोश्याचं पीठ बनवतो ना तशा पद्धतीने बनवायचं. गुठळ्या फोडून थोडं थोडं पाणी करून आपल्याला पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं याचं. मी आता हाताने स्वच्छ हात धुतलेला आहे. हातानेच गुठळ्या फोडून घेणार आहे. हे बघा अजिबात गुठळी न होऊ देता मी छान असं पीठ बनवून घेतलेलं आहे. बघा असे पातळ लेयर बसते चमच्याला, म्हणजे व्यवस्थित असलं आपलं धिरड्याचं पीठ झालेलं आहे अशा पद्धतीनं. आता हे झाकून ठेवूया आणि रस बनवून घेऊया. जेवढा लागते तेवढाच मी बनवणार आहे इथे रस, 1 मोठ्या आंब्याचा. हे बघा अशा पद्धतीने आपलं धिरड्याचं पीठ इथे तयार आहे. झाकून ठेवूया. आता हा आंबा आहे ना स्वच्छ धुवून घेऊया. मोठा आंबा आहे इथं, तुम्हाला जेवढा लागते त्या पद्धतीने बनवू शकता. थंड पाण्याने स्वच्छ आंबा धुवून घ्यायचा आहे. हा आता आंबा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे चाकूच्या सहाय्याने कट करणार आहे, कारण की मध्ये कीड आहे का ते बघून घेऊया. अजिबात कीड नाही, छान असा आंबा आहे. तुम्ही चोळून पण करू शकता, तुमच्या आवडीनुसार कसंही करायचं. हे बघा कोयला अजिबात काहीच नाही आंब्याचं. पूर्ण असं मी चाकूच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे. आणि ते सालीला पण नाही, साल एकदा तुम्ही धुवून घेऊ शकता, सालीला पण जास्त राहिलेलं नाहीये. आता हा रस बनवून घेऊया. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये ह्या आंब्याच्या फोडी टाकून घेऊया. आणि आता मी मिक्सरमध्ये काय टाकणार आहे? चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार साखर टाकून घ्यायचे. जितकं गोड आवडेल ना तितकी टाकायची. इथे मी अर्धी वाटी साखर टाकते. पाणी किंवा दूध वापरू शकता. इथे मी पाणी वापरणार आहे. 1 वाटी पाणी आहे. आता छान असं फिरून घेऊया रस हा मिक्सरचा. किती छान असा घट्ट असा रस झालेला आहे बघा, पाहू शकता. आता हे आपण ठेवून देऊया आणि धिरडे बनवून घेऊया. मस्त छान झालेला आहे. आता आपण ह्या पिठाचे धिरडे बनवून घेऊया. मी इथे डोश्याच्या तव्यावर बनवणार आहे. आपल्याला कांद्याने तेल लावायचे तव्याला धिरड्याच्या. थोडंसं शेंडा काढून घ्यायचा कांद्याचा दोन्हीकडचा. आता हा काटा चमचा आहे ना ह्याच्यामध्ये असा खोचून घ्यायचा अशा पद्धतीनं. आणि याच्याने आपल्याला तेलात बुडून तव्याला तेल लावायचंय. प्रत्येक धिरड्याला तेल लावायचं आपल्याला. तव्याला तेल लावायचं आणि धिरडं छान उमटतं. अशा पद्धतीने आम्ही तेल लावतो तव्याला. इथे तवा छान गरम झालेला आहे. आता हे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे.
तेल लावून घेतलेलं आहे, तवा छान तापलेला आहे. आता आपण आधी साईडनं टाकायचं, मग आपल्याला मधात टाकायचं धिरड्याचं पीठ. हे बघा अशा पद्धतीनं आधी साईडने टाकायचं, मग मधात टाकायचं. आणि गॅस मिडियम टू लो ठेवायचा. आणि थोडंसं झाकण ठेवलं मी याच्यावरती, नाही ठेवलं तरी चालतं. आता हे धिरडं आपल्याला साईडनं आधी काढायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने अलगद असं काढायचं, मग आपल्याला पलटवायचं आहे. आता हे धिरडं छान पलटून घेऊया. मस्त असं झालेलं आहे, अलगद असं पलटून घ्यायचं. हे बघा किती सुंदर असं आपलं धिरडं झालं आहे. दोन्ही बाजूने छान भाजून घेऊया. इथे छान असं दोन्ही बाजूने धिरडं भाजून घेतलेलं आहे. आता हे काढून आपण दुसरं पण टाकून घेऊया. हे बघा अशाच पद्धतीने, जास्त कडक नसतात भाजत धिरडं, अशाच पद्धतीने करायचं. आता हे काढून घेऊया. तर दुसरं पण टाकून घेऊया. परत थोडंसं तेल लावून घ्यायचं. जास्त लावायची गरज नाहीये, थोडंसं फिरवून घ्यायचं. आणि जसं आपण आधी साईडने टाकलं होतं ना धिरडं, तसंच टाकायचं, एकदम मधात नाही टाकायचंय. आता हे पण छान भाजून घेऊया. वरती मिडियम टू लो गॅस करायचा, एकदम फुल नाही करायचा. झाकण ठेवायची गरज पडलेली नाहीये, छान भाजल्या गेलेले. आता हे पण धिरडं त्याच पद्धतीने साईडनं काढून घ्यायचं असं, आणि मग पलटून घ्यायचं आहे. आता हे पण छान असं भाजून घेऊया. आणि अशाच पद्धतीने सगळे धिरडे बनवून घ्यायचे. छानपैकी इथे धिरडे आणि रस आपला तयार आहे. अशा पद्धतीने लसलसलशीत धिरडे आणि हा रस जुन्या पद्धतीने केलेले आहेत मी. कसे वाटले ते मला नक्की कळवा. धन्यवाद.